एक तुम्ही जनसेवक म्हणून एक पुन्हा नाशिक रेल्वे ही सरळ मार्गे जावा यासाठी आज आंदोलन छेडलेलं आहे, चक्काजाम आंदोलन झालेलं आहे. मग हा विरोध नेमका कोणासाठी आहे? एक रेल मंत्रालय, GMRT की सरकार विरोधात? हा विरोध आहे आतापर्यंत तालुक्याला भूलथापा मारून फसवून ठेवलेल्या रेल्वे मंत्रालयाचा. रेल्वे मंत्रालयाने आजपर्यंत आपल्या तालुक्याला रेल्वे जाणार आहे, रेल्वे गेली आहे. सुरेश भाऊंचं भाषण मगाशी मी नव्हतो इथं, पण गाडीत होतो तेव्हा लाईव्ह ऐकत होतो की पहिली रेल्वे हडसरून निघाली, नंतर कुठून निघाली भाईकडे पाबळवरून निघाली, मग ती खाली बोगद्यातून गेली, निडगुरसरला आली. कसं आहे, आंबेगाव तालुक्याला आतापर्यंत विकासाचे फक्त डोळे लागले, पण त्या विकासाची डिलिव्हरी कधी झालीच नाही. त्यामुळे त्याचं बारसं हे कधी होणार नाही. पण नंतर आम्हाला वाटलं की तो कुठेतरी गुतलाय, म्हणून 3 इडियटच्या पिक्चर प्रमाणे आम्ही पंप लावून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण आमचाही पंप तो आता फेल झालाय. त्यामुळे आता त्या विकासाला कुठेतरी गती देण्याची आणि जोरदार पुश करून बाहेर काढण्याची गरज आहे. आणि त्या गरजेसाठी आम्ही सर्वांनी सर्वपक्षीय आंदोलन छेडलं आहे की हा विरोध नुसतं इथल्या सामाजिक आणि इथल्या लोकल पुरता न थांबता हा विरोध दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यासाठी मला तुम्हाला तुमच्या मार्फत माझ्या जनतेला सर्वांना एक प्रार्थना करायची आहे. सर्वांनी टपालामध्ये जाऊन 1.5 रुपयाचं टपाल विकत आणायचे. टपालावरती नरेंद्र मोदीचं नाव लिहून, त्यांचा ऍड्रेस लिहून अशी लाखो टपाल गेली पाहिजेत की साहेब, आमच्या तालुक्याचा आणि आमच्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा विकास जर व्हायचा असेल तर जी आपल्या शिक्षणाची माहेरभूमी आहे आणि जी पावनभूमी आहे, म्हणजे शिक्षणाची माहेरभूमी पुणे आणि पावनभूमीचे नाशिक, या दोघांना जोडणारी जी रक्तवाहिनी आहे, ही रक्तवाहिनी आंबेगावात धडधड करते. त्याचं हृदय आंबेगावात आहे. आणि हे जर तुम्हाला करायचं असेल, हे जर तुम्ही केलं तर या पूर्ण पट्ट्याचा विकास हा निश्चित होणार आहे. येथील शेतकऱ्यांचा विकास होणार आहे, येथील उद्योगधंद्यांचा विकास होणार आहे. आणि हा सगळा विकास झाल्यानंतर आमची जी जनजी आहे, आता नवीन आपली जी जनजी आहे, त्यांचा विकास होणार आहे. लोकांना कसं होतं की जनजी लोक नंतर हमरी तुमरी होतात, शिवीगाळ करतात, त्यांच्या मार्फत चुकीच्या गोष्टी पसरवतात. पण त्यांना त्रास जर तुम्ही ठेवला नाही तरी लोक तुमचा सुद्धा गुण गाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मला तुमच्यातर्फे, आणि तुम्ही खाली हेडलाईनला मोदींचा पत्ता हा तुम्ही तुमच्या प्रत्येक स्क्रीनवर चालवा की प्रत्येक घराणी एक लेटर हे मोदीला पाठवा. असे लाखो लेटर जेव्हा मोदीला होतील तेव्हा त्यांच्या मन की बात मध्ये त्यांना ह्या गोष्टीचे नक्कीच विचार करून ती बात त्यांना मन की बात मध्ये सांगावी लागेल की बाबा ही मात दुखती कुठे. दुसरा विषय आहे, GMRT मुळे रेल्वे राहिली. ह्या सगळ्या अफवा काल कोल्हे साहेबांनी सांगितलं की बाबा त्यांनी जेव्हा माहिती अधिकारात GMRTला पत्र दिलं तर त्यांची एनओसी कोणी मागितलीच नाही. म्हणजे काय झालंय, हा विकास हा डोंगीपणाचा, म्हणजे फक्त पोट गॅसनी फुगलं होतं, पण सांगितलं की आता डिलिव्हरी होणार आहे भाऊ, पण ती डिलिव्हरी काय होतच नाही, कारण आतमध्ये बाळ नाहीच आहे, हे फक्त गॅसनी पोट फुगलेलं आहे. त्यामुळे अशा गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. आणि आपल्याला म्हणजे सार्वभौम म्हणजे काय, पुणे ते नाशिक हा विकास घडवण्यासाठी रेल्वे झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी अहिंसक मार्गे म्हणजे काय, टपालाद्वारे आपलं निवेदन मोदीला पाठवा. अशी लाखो टपालं जाऊ द्या. सत्यजित तांबेंना पण तुमच्या मार्फत एक रिक्वेस्ट करतो की तांबे साहेब, तुम्ही तुमच्या इथून, आम्ही आमच्या इथून, आणि आमच्या ऑफिस मधून उद्यापासून आम्ही लाखभर टपाल विकत आणून प्रत्येकाला घरी वाटणार आहे की बाबा तुम्ही फक्त भरून द्या, ऍड्रेस लिहा, आम्ही पोस्ट करतो, की जेणेकरून ही लाखो टपालं ही मोदींकडे जातील. आणि मोदींच्या कानावर एकदा गोष्ट आदळली तर नक्कीच जे त्याप्रमाणे आपल्या भारताचे युगपुरुष आहेत ते काहीतरी त्यावर नक्कीच निर्णय घेतील, असं मला म्हणायचं. सार्वभौम हा विकास होण्यासाठी तुम्ही आता बोलले सार्वभौम हा विकास झाला पाहिजे, रेल्वे आली पाहिजे, पण या ठिकाणी तालुक्याचा एकच प्रश्न असून 2 आंदोलन होतात, ते का होतात? तालुक्याचा प्रश्न एक आहे, परंतु दुसरं आंदोलन जे आहे हे आपली पापं झाकण्याचं आहे. एक लक्षात घ्या, तालुक्यावर असताना माणूस हा तालुक्या जनतेवर असतो, त्याला पक्ष माहित नसतो. आणि ज्याला पक्ष माहित असतो त्या पक्षावर पडलेले डाग असतील, नळ चोरी असेल, बेसळ असेल, काही असेल, ते डाग लपवण्यासाठी आम्ही देखील आंदोलन करतोय हे दाखवून तिथे गेले असतील. पण त्यांचे नेते सांगतात आंदोलन करून काही होत नाही. पण साहेब, हा महात्मा गांधींवरच्या देशावर चालणारा हा भारत देश आहे. इथे प्रत्येक गोष्ट या आंदोलनानंतरच भेटली आहे. तुमच्या सुतीचं आंदोलन असू, तुमच्या देशाचं स्वातंत्र्य आंदोलन असू, प्रत्येक गोष्टीला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आणि हा देखील पर्याय आंबेगावची जनता, जुन्नरची जनता, हा पूर्ण पश्चिम महाराष्ट्राची जनता आंदोलन करूनच हा न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनामध्ये सकारात्मक भूमिका जर नाही मिळाली तर पुढच्या आंदोलनाची दिशा कशी असेल? मी सांगितलं तसं पाहिलं तर मी या राजकारणात आंबेगावात खूप नवीन आहे. आपल्या येथील सर्वात जुने सुरेशभाऊ भोर असतील, अरुणभाऊ गिरे असतील, निकम साहेब असतील, सगळे असतील, या सगळ्यांनी आंबेगाव तालुक्यातील स्वतःच्या आयुष्याची 30-30 वर्ष
या तालुक्याला दिली आहेत. ती पक्षातर्फे दिली असतील, समाजसेवेतर्फे दिली असतील, काहीतर्फे दिली असतील. पण हे सर्व देताना या सर्वांच्या विचाराशी जाऊन संलग्न होऊन आम्ही काहीतरी एक ठोस पाऊल उचलू. आमची देखील इच्छा आहे की जर तालुक्याच्या जनतेने साथ दिली तर जंतर मंतरवर आपण देखील भाऊ 7 दिवस आपण तिथे आंदोलन करू शकतो. पण त्यासाठी तालुक्याची साथ सगळ्यांच्या कृती समितीला बाबाजी काळे असेल आणि बाबाजी काळे मग अजून पूर्ण क्षमतेने उभे आहेत. बाबाजी सासकर आहेत किंवा बाबाजी तुम्ही याच्यावरती लीड घ्या, आम्ही देखील तुमच्या मागे जंतर मंतरवर बसू आणि हा लढा हा आपण या सर्वांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लढून जिंकू. आता अरुण भाऊ थोडे गप आहेत. अरुण भाऊंना काही बोलायला सांगा. अहिल्यानगर, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात आंदोलन चालू आहे, परंतु विद्यमान खासदार मात्र आंदोलनात पुढे दिसत नाही. काय बदल? तर विद्यमान खासदारांशी माझा काही संपर्क होत नाही. ज्यांचा संपर्क होतोय तुम्ही त्यांना विचारा, ते संपर्क करून सांगतील. नाही, पण आलं पाहिजे ना, जनता रस्त्यावर आहे. आता म्हणजे एकनाथ हा सुद्धा भाई महत्त्वाचा शिंदे हे प्रश्न आहे. तुमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत आणि आता त्यांच्या बाबत यावर काही चर्चा करणार आहे. रेल्वे प्रस्तावाबाबत काही चर्चा करणार आहात? त्यांच्याबाबत आमची ऑलरेडी 3 वेळा चर्चा झालेली आहे आणि भाईंचं आमचं आम्ही भाईन म्हणतो ना, भाईंचं पहिलं सगळ्यात पहिलं सांगणं आहे आपलं काम फक्त जनतेशी आहे. सत्ता येईल सत्ता जाईल पण जनतेचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. त्यासाठी भाईंनी याच्यावरती स्वतः पुढाकार घेतलाय. पत्रव्यवहार ते करत आहेत आणि इव्हन पुढच्या वेळेस जे भेटेल जातील दिल्लीमध्ये तो हा सुद्धा बोलतील विषय तिथे. तुमचं उपमुख्यमंत्री तुमचे आहेत, मग तुमचं शिष्टमंडळ भेटायला जाणार का केरळ? नक्की जाणार. आमचं शिष्टमंडळ नाही तर आम्ही पूर्ण तालुक्याचे आमचे जेवढे काही शिवसैनिक आहेत, जे आमचे आहेत, जे आमच्या जवळचे शिवसैनिक आहेत, या सर्वांतर्फे आम्ही तालुक्याची मागणी म्हणून सगळ्यांचं घेऊन आपल्या शिवसेनेतर्फे किंवा शिवसेना जरी आमच्या असेल तरी सुद्धा आम्ही भाऊंना घेऊन आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ आणि दिल्लीमध्ये राज्यमंत्र्याला की आपल्या रेल्वे मंत्र्याला हे निवेदन देऊ. तुम्हाला तालुक्यामध्ये जनसेवक म्हणून ओळखलं जातं आणि आता मुख्यतः म्हणजे तुमचा पक्ष हा सत्तेमध्ये आहे. तर या प्रकल्पाला तुम्ही कशी गती म्हणून प्राप्त करू देऊ शकता? हा प्रकल्प केंद्रामधला आहे आणि केंद्रात देखील आम्ही सत्तेमध्ये आहे. तर त्यासाठी आम्ही जे काय होईल ते आम्ही आमच्या पक्षामार्फत नक्की करू. तुम्हाला असं वाटतंय का स्त्रियवादासाठी हे आंदोलन केलं जातं एखाद्याकडून? अहो आज का श्रेय घेऊन देणार त्याचं कसं आहे माहिती ना, आपली किती फाटली असेल किती लपवली ती फाटलेली इकडून दिसेल तिकडून दिसेल. त्यामुळे तुम्ही किती जरी सांगितलं श्रेय ते होऊन होणार नाही. साठी कोणतंही काम केलं जात नाही, कोणी करायचं ठरवलं. शेवटी बघा रस्त्यावर येईल त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, गाडी अडवाल त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. ते आंदोलनासाठीच कराल ना, का नुसतं श्रेय घ्यायचंय म्हणून काम करायचं असं नाही. त्याची देखील रस्त्यावर आले होते, त्याबद्दल तुम्ही काय बोला? नाही, आता शेवटी लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना वाटलं असेल आंदोलनाचा काही ना काही प्रभाव त्यांच्यावर पडला असेल, त्यांना खात्री झाली असेल का आंदोलनाने प्रश्न सुटतात म्हणून ते रस्त्यावर आले. तुम्ही याबाबत शेवटी सत्तेमध्ये असताना, सत्तेचे मुख्य पदाधिकारी असताना, घटक असताना, या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असताना आमची अपेक्षा आहे त्यांनी राज्यामध्ये देशामध्ये जाऊन या प्रश्नाची तड लावायला हवी होती जेव्हा ते बंद पडलं तेव्हा. पण त्यांनी त्यावेळेस नसेल मिळालं. पण आज का वहिनी त्यांना जर हे लक्षात आलं असेल आणि त्यांनी भाग घेतला असेल तर निश्चित स्वागतार्थ. या आंदोलनाबाबत चर्चा झाली होती का? अरे आता तुम्ही बाबाजी चासकर यांनी सविस्तर सांगितलं. मला या आंदोलनाचं प्रमुख नेतृत्व करायची संधी होती, मी ती नाकारली कारण मी एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. आम्ही अशा लोकांना संधी द्या का जी कोणत्याही पक्षाला पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नाही ते काम करतायत. त्यांना दिलं तर सगळ्यांनी एकत्र करायला सुईचं जावं म्हणून त्यांना संधी दिली आहे आणि ते चांगलं काम करतील. या ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन बोललो होतं, त्या ठिकाणी तुमच्याशी चर्चा झाली होती का? सर्वजण सगळे घरी जाऊन प्रत्येकाच्या त्यांनी चर्चा केली आहे. तुमच्यासोबत काही चर्चा झाली होती कोणाची? आंदोलनासंदर्भात आंदोलनाची चर्चा गेली किती दिवस चर्चा चालू आहे ना. त्याचा कोऑर्डिनेटर जो आहे, मुख्य कोऑर्डिनेटर स्वतः बाबाजी जेव्हा त्यांनी आंदोलनाची तयारी चालवली होती त्यांच्याकडे जाऊन याच्यावर चर्चा केलेली आपण एकत्र करू म्हणून. भविष्यात तुमचा जर या आंदोलन आता झालेलं आहे आणि भविष्यात जर या प्रश्नावर मार्गी लावण्यासाठी काय काय प्रयत्न कराल? काही करावं लागलं तरी आमचा प्रयत्न असा राहील का ही रेल्वे झाली पाहिजे आणि ह्याच भागातून गेली पाहिजे. त्याच्यासाठी ही जनता संपूर्ण रस्त्यावर उतरायला तयार आहे आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही नेतृत्व करायला तयार आहे.